नमस्कार, मी आमदार किशोर दराडे बोलतो। गेल्या 6 वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात असंख्य कामं मी केलेले। कामाचा जर पाढा वाचायचा म्हटलं तर खूप मोठा आहे, पण शॉर्टमध्ये आपल्याला सांगतो। गेल्या 6 वर्षाच्या काळामध्ये 1 वर्ष कोरोनाचा काळ जर गेला तर सातत्याने 5 वर्षे ह्या मतदारसंघामध्ये मी खूप कामं केलेले। सगळ्यात पहिले ह्या मतदारसंघामध्ये नवीन कल्पना आणलेली शिक्षक दरबार। शिक्षक दरबाराच्या माध्यमातून सर्व अधिकारी, युनिटचे उपसंचालक आणि माध्यमिकचे लोक एकत्र येतात आणि समोर ज्या शिक्षकांचे काम असतील त्या ठिकाणी सर्व शिक्षक एकत्र येतात आणि ज्या छोटे छोटे कामं जी काय असतात, शालार्थ आय डी असतील, अनुकंपाचे ऑर्डर असतील, संच मान्यता असतील, ह्या छोटे छोटे कामं जागर सोडण्याचा मी प्रयत्न केला आहे। त्या प्रयत्नानंतर इथंच थांबलेलं नाही, तर मी राज्य सरकारबरोबर साधारण सातत्यानं सभागृहामध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी खंबीरपणे उभा राहिलेले होते। जुनी पेन्शन हा आमच्या सगळ्यांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न होता। गेल्या 19 वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता। मी आमदार झाल्यानंतर तो कुठंतरी प्रभात आला आणि आज त्याला चांगले दिवस आले असं मला म्हणायला वाईट वाटणार नाही। त्याचं कारण 5 वर्षापासून सातत्याने मी पायी दिंड्या काढल्या, वर्धा ते नागपूर काढला, शेवगाव ते नागपूर काढले, पुन्हा भिडेवाडा ते मंत्रालय काढले, आझाद मैदानला 16 दिवस उपोषणाला बसलो आणि आता कुठंतरी तो प्रश्न आता मार्गीकरण होतो आहे आणि यासाठी मी सुप्रीम कोर्टात सुद्धा गेलेलो आहे। म्हणजे माझ्या शिक्षकांना कोणत्या प्रकारे न्याय देण्याचं काम मी सातत्याने केले। 3 तारखेला मीटिंग झाली, त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आम्ही 100% जुनी पेन्शन योजना देणार आहे। आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये आमच्या सगळ्या बांधवांना जुनी पेन्शन योजना मिळणार आहे, सर्वात मोठं माझं काम आहे असं मी या निमित्ताने आपल्याला सांगतो। पुढं गेलं तर 15 वर्षापासून 12 वर्षापासून आमचे माध्यमिक शिक्षक बिगर पगारी काम करत होते। सातत्याने बरेच आंदोलन शिक्षकांनी केले, संघटनांनी केले आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा सातत्याने प्रयत्न केला आणि आज मला कुठंतरी पुन्हा भिडेवाडा ते मंत्रालय पायी दिंडी काढल्यानंतर मंत्री महोदयाने आम्हाला 20 मार्चला साधारणतः 1160 कोटी रुपये दिले। आज राज्यातला 97% शिक्षक आज 20% पगार घेतो, याचा मला सार्थ अभिमान आहे। हे सर्व शक्य झालं तुमच्या शिक्षकांच्या सहकार्यामुळे झालं असं मी या ठिकाणी अजून सांगतो। नुसतं यासाठी 1160 कोटी रुपये मिळून थांबलो नाही, ज्युनियर कॉलेजसाठी 1660 कोटी रुपये मिळाले। आज ज्युनियर कॉलेजचे आमचे बांधव 40% 60% पगार घेतात, हे यासाठी माझं फार मोठं काम आहे। गेल्या 5 वर्षापासून बऱ्याच विभागाचे बिलं पेंडिंग होते, पण मी मार्च एंडिंगला ह्या विभागात साधारणतः 1500 कोटी रुपयाचे बिलं काढले। आज ते सगळे बिलं आमच्या शिक्षकांच्या अकाउंटला आलेले आहे। बऱ्याचशा गोष्टीचे प्रश्न मी नेहमी सभागृहात मांडत असतो। सभागृहामध्ये सगळ्यात प्रामुख्याने प्रश्न आमचा बराच नगर जिल्ह्याचा आणि जळगाव जिल्ह्याचा होता। आमचे पगार नॅशनल बँकेत झाले पाहिजे याच्यासाठी सातत्याने गेल्या 8 वर्षापासून संघाट असतील मी असं भांडत होतो। पण आत्ता जे डिसेंबर महिन्यात जे अधिवेशन झालं त्यात मी सभापती महोदयांना सांगितलं माझी आमदारकी गेली तरी चालेल, मी त्यासाठी काही करायला किंमत चुकायला तयार आहे, पण आमच्या शिक्षकांचे पगार हे नॅशनल बँकेत झाले पाहिजे आणि सरकारने ते मान्य केलं। आज आमचे शिक्षकांचे पगार नॅशनल बँकेत नव्हता, त्यामुळे आमच्या शिक्षकांना कमीत कमी 60 लाखपासून 1 कोटी रुपये प्रत्येक शिक्षकाला विमा देण्याचं काम मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून केलं, हे मी तुम्हाला सांगतो। दुसरी गोष्ट, आमच्या शिक्षकांना अशैक्षणिक कामं फार दिल्या जातात, त्याच्यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी बोललो। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आचारसंहिता झाल्यानंतर अशैक्षणिक कामं आपल्या शिक्षकांचे बंद होते। ज्या मुंबईला तसा GR काढला त्या धर्तीवर ग्रामीण भागातसुद्धा महाराष्ट्रातसुद्धा तो GR लागू करू असा मुख्यमंत्र्यांनी शब्द बोलला। बऱ्याच दिवसापासून आमच्या आदिवासी आश्रमशाळेचा टायमिंगचा प्रश्न होता। हा टायमिंग कोणालाच शक्य नाही, विद्यार्थ्यांना शक्य नाही, पालकांना शक्य नाही आणि शिक्षकांना सुद्धा शक्य नाही। त्याच्यामुळे पूर्वीच्या वेळाप्रमाणे 11 ते 5 शाळा चालू करावा याचा सुद्धा निर्णय आता येणाऱ्या काळामध्ये असे अधिवेशन संपल्यानंतर होणार आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट, संच मान्यता दुरुस्ती। राज्याचे आयुक्त सुरेश मांढरे येवल्याला 22 डिसेंबरला आले, त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं शिक्षक भरती चालू करा। आमच्या शिक्षकांची प्रामुख्याची मागणी होती अशैक्षणिक कामे बंद करा, संच मान्यता दुरुस्ती करून घ्या। तिन्ही गोष्टी राज्याच्या आयुक्तांनी सांगितलं का शिक्षक भरती चालू आहे, त्याप्रमाणे शिक्षक भरती चालू झाली। आता फक्त राहिले माध्यमिकचं आचारसंहिता झाल्यानंतर एकाच थीमप्रमाणे सगळ्या शाळांना शिक्षक मिळाले, त्याच्यामुळे आम्हाला मोठा एक दिलासा निर्माण झालेला आहे। दुसरी गोष्ट, बऱ्याच वर्षापासून बऱ्याच संघटना पास नंतरच्यासाठी पेन्शनसाठी सुद्धा भांडत होत्या, पण त्यांचाही प्रश्न जवळपास आता मार्गी लागलेला आहे आणि आम्हाला आशा पल्लवित झालेली
म्हातारपणाची काठी आणि म्हातारपणाचा आधार या पेन्शनद्वारे आम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे या राज्यातले सर्व शिक्षक बंधूंनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत आहे. आणि मध्यंतरी बघितलं तर मी ह्याच याच्यावर पेन्शन संदर्भात भाष्य केलं, त्याचा लोकांनी गैरप्रकार केला आणि अशब्द वापरून अशा वागणूक केली, असं केलं. त्याबद्दल मला थोडंसं दुःख वाटलं. माझा बोलण्याचा हेतू असा कोणताही नव्हता, पण विरोधकांना कोणताही प्रचाराचा मुद्दा नसल्यामुळे ते काहीतरी टीम काढता. आपण बघितलं माझ्या विरोधामध्ये आत्ता जे फॉर्म भरायचा होता, नवीन उमेदवार उभा केला किशोर दारडे नावाचा, पण तो किशोर दारडे बिचारा सज्जन होता, तिने माघार घेतली. म्हणजे मार्केटला खरं सोनं चालतं, खोटं सोनं चालत नाही, याचं जिवंत उदाहरण म्हटलं तर आता एक प्रक्रिया झाली, त्याच्यात मला बघायला मिळालं. म्हणून सगळ्या मायबाप जनतेला मी विनंती करतो, येणाऱ्या 26 तारखेला मला पसंती क्रमांक 1 अनुक्रमांक नंबर 1 संमत देऊन प्रचंड मताने विजय करा.